सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये पाणीबाणी झालेली आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी आम आदमी पार्टी आक्रमक। चिकलठाणा परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई, पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा। धाराशिव जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई, जिल्ह्यामध्ये 113 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। 226 प्रकल्पांमध्ये केवळ 4.5% पाणी सध्या आहे आणि 71 प्रकल्प कोरडे ठाक आहेत। जळगावच्या मेहरुण तलावामध्ये केवळ 40%च पाणीसाठा शिल्लक। 1.5 महिन्यापासून जिल्ह्याचा पारा 40 अंशांच्या पुढे आहे। बाष्पीभवन झाल्यानं मेहरुण तलाव आटायला सुरुवात झाली। परभणीत पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित। भर उन्हाळ्यामध्ये परभणीकरांची पाण्यासाठी भटकंती। सातारा जिल्ह्यातल्या उत्तर कोरेगावमध्ये भीषण पाणी टंचाई, टँकरच्या फेऱ्या वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी। 35 गावांमध्ये पाणी समस्या उद्भवली। नांदेडला पाणी पुरवठा होणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात केवळ 24% पाणीसाठा शिल्लक। नांदेडकरांना आता पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे। वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पामधील पाण्याची पातळी खालावली। जिल्ह्यामधील पाणीसाठ्यामध्ये 30%पेक्षा कमी जलसाठा। 13 गावांना टँकरनं पाणीपुरवठा करण्याचा निर्णय। हिंगोलीच्या अंतरवाडीमध्ये भीषण पाणी टंचाई, टँकर आल्यानंतर विहिरीतून पाणी काढण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड। जीव धोक्यात घालून विहिरीतील पाणी काढण्यासाठी गावकऱ्यांची कसरत। पुरंदरमधल्या शिवरी गावात दुष्काळ परिस्थिती। भारतीय जैन आणि संघटनेच्या वतीनं जनावरांसाठी आपण चारा छावणी सुरू करण्यात आलेली आहे।